वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण गाजराचा हलवा अगदी लुसलुशीत कसा करायचा आहे हे बघणार आहोत। तर तुम्ही बघा, गाजराचा हलवा हा किती आपला असा काचेरी आणि लुसलुशीत असा दिसतोय। तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी सगळी प्रिपरेशन करून घेतलेले आहे। तर गाजर किसून घेतले, साखर, ड्रायफ्रूट्स, काजू बदाम आपण इथे कट करून घेतलेत आणि साजूक तूप आणि वेलची पूड। तसेच आता इथे जाड बुडाची कढई मी तापायला ठेवली आहे। कढईमध्ये आपण 1 ते 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे। साजूक तूप याच्यासाठी घालायचं आहे की कढईला आपला जो गाजराचा हलवा आहे तो चिकटला जात नाही आणि छान असा काचेरी लुसलुशीत असा होतो। तर 2 ते 3 चमचे टाकायचे आहे। तर ही गाजरं जवळपास मी 1 किलो या प्रमाणामध्ये घेतलेली आहेत। तर ही गाजर मी स्वच्छ धुतले आणि ते किसून घेतलेले आहेत किसणीवर। किसल्यानंतर आता आपण हे साजूक तुपामध्ये एकदा सगळं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे गाजराचा किस। तर खूप छान हलवा होतो, अगदी लुसलुशीत, बिलकुल खराब होत नाही। 7 ते 8 दिवस हा सहज बाहेर सुद्धा राहतो। हवं तर तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता। तर आता हा मी मिक्स करून घेतलेला आहे। आणि हलव्यासाठी आपल्याला लाल गाजर वापरायचे आहेत। तर आता आपण साखर घेतलेली आहे। इथे मी 1 मोठी वाटी साखर घेतलेली आहे। तर वजनी प्रमाण म्हणाल तर 1 किलो गाजरासाठी इथे मी 250 ग्रॅम पाव किलो साखर घेतलेली आहे। अगदी परफेक्ट प्रमाण आहे, कुठेही कमी गोड किंवा जास्त गोड असा होत नाही, परफेक्ट असा होतो। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला अधूनमधून हलवायचे, नॉर्मल गॅस ठेवायचा आहे। आणि 1 ते 2 ते 3 मिनिटांनी आपल्याला सतत हा हलवत राहायचा आहे, म्हणजे एकसारखा सगळीकडनं शिजला जातो आणि खाली असा लागला जात नाही। तर यावर झाकण ठेवायचं नाही आहे। झाकण ठेवल्याने पाणी सुटतं आणि गाजराचा हलवा हा फार काळ टिकत नाही। त्यामुळे आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे, तसाच हा शिजवायचा आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटांमधून सतत हलवायचा आहे तो। आणि नॉर्मल गॅस करून ठेवलेला आहे मी। झाकण यासाठी ठेवायचं नाही तर गाजराचा हलवा जो आहे त्याचा कलर चेंज होत नाही आणि तो लालच असा दिसतो। तर झाकण जर ठेवलं तर त्याचा कलरही डाऊन होतो आणि तसंच पाणी सुटलं जातं आणि गाजराचा हलवा फार काळ टिकत नाही। तर असं आहे, त्यामुळे झाकण ठेवायचं नाही। विदाऊट झाकणाचाच आपल्याला गाजराचा हलवा हा शिजवून घ्यायचा आहे। काही जण याच्यामध्ये दुधाचा वापर सुद्धा देखील करतात किंवा दुधावरची जी साई आहे, क्रीम, ती सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता आवडीप्रमाणे। तरी इथे मी अगदी साधा असा बनवत आहे। आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालून घेते। काजू आणि बदाम त्याचे तुकडे करून मी ठेवले होते, तर हे मी आता यामध्ये घालून घेते। तर थोडंसं मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेत। तुम्ही हवं तर आवडीप्रमाणे तुम्हाला हवे तसे तुम्ही काप करू शकता किंवा हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता। तर इथे मी फक्त काजू बदाम टाकलेले आहेत आणि गाजराचा हलवा खाताना असा खूप छान दाताखाली आल्यानंतर खूप छान चवीला लागतात। त्यामुळे इथे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत।
आणि वेलची पूड आपल्याला सर्वात शेवटी टाकायची आहे। वेलची पूड सर्वात शेवटी टाकल्यानंतर तिचा स्वाद तसाच राहतो आणि गाजराचा हलवा चविष्ट अगदी रुचकर असा बनतो। तर आता बघा गाजराचा हलवा शिजत आलेला आहे, परंतु त्याचा कलर बिलकुल चेंज झालेला नाही आहे। अगदी लालसर कलर तसाच राहतो। तसेच गाजराचा हलवा अगदी काचेरी असा चकचकीत दिसतो। आणि त्यानंतर आपण विदाऊट झाकणाचा शिजवला असल्यामुळे तो अगदी तुम्ही 7 ते 8 दिवस बाहेर राहतो आणि तसेच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थोडा थोडा गरम करूनही खाऊ शकता किंवा मुलांना देऊ शकता। तर असा हा गाजराचा हलवा आपला तयार होत आलेला आहे। यामध्ये 2 ते 3 चमचे मी वेलची पूड ॲड केलेली आहे। तर वेलची पूड मी थोडी जास्त टाकली आहे, म्हणजे स्वाद असा छान राहतो आणि चवीला पण छान लागतो। तर आता वेलची पूड मी त्याच्यामध्ये ॲड केली आणि गाजराचा हलवा हा व्यवस्थित सगळीकडनं मिक्स करून घ्यायचा आहे उलटणीने। तर तुम्ही बघू शकता अगदी कढईला थोडा पण लागलेला नाहीये आणि सतत मी हलवत होती। अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये गाजराचा हलवा तयार होतो। तर हा मी 1 किलो प्रमाणामध्ये तुम्हाला गाजराचा हलवा दाखवलेला आहे। नक्की ट्राय करून बघा, कसा झालाय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करा। तर आता मी फक्त 1 ते 2 मिनिटं ठेवणार आणि नंतर गॅस ऑफ करणार आहे। तर गाजराचा हलवाचा तुम्ही कलर बघू शकता, अगदी लालसर कलर तसाच्या तसा आहे आणि काचेरी असा दिसतोय। तर आता मी सतत सगळीकडनं असं हलवून घेतेय। तर आता गाजराचा हलवा होत आलेला आहे आपला जवळपास। आणि हा तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अगदी बाहेर फ्रीजमध्ये नाही ठेवला तरी 7 ते 8 दिवस सहज तो राहतो, कारण आपण विदाऊट दुधाचा आणि विदाऊट झाकणाचा शिजवलेला आहे। तर गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे। नक्की ट्राय करून बघा। तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते। आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा। बाय बाय, थँक्यू।